नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे स्नेहल आणि तुम्ही पाहता दांगट फॅमिली इन युरोप. तर जसं आपल्या चॅनलचं नाव आहे त्याचप्रमाणे मी आणि माझे कुटुंब दांगट फॅमिली आम्ही युरोपमध्ये जर्मनी या देशातील म्युनिक या शहरामध्ये राहतो आणि इथून तुमच्यापर्यंत वेगवेगळे विषय घेऊन येत असतो या व्हिडिओजमार्फत. तर असाच टायटलमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आजच्या व्हिडिओमध्ये काय असं आहे. तर हो, भारतामध्ये आणि जर्मनीमध्ये काय असे सांस्कृतिक बदल आहेत किंवा डिफरन्सेस आहेत ते आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर हा विषयसुद्धा सजेशन होता आपल्याच एका सबस्क्रायबर ताई किंवा काकू आहेत. त्यांनी ही कमेंट केलेली होती की जर्मनीमधली संस्कृतीबद्दल सांगा. तर त्यासाठीच हा व्हिडिओ. काही असे पॉईंट आहेत की जे आमच्यासाठी खूप शॉकिंग होते. म्हणजे सांस्कृतिक बदल असे आहेत की जे खूप शॉकिंग आहेत काही. पण जसं प्रदेश तसं तिथली संस्कृती आणि तिथलं खाणं-पिणं प्रत्येक गोष्ट बदलत जाते. म्हणजे भारतामध्ये सुद्धा प्रत्येक राज्यामध्ये किंवा एका राज्यातल्या सुद्धा प्रत्येक गावामध्ये सुद्धा थोड्या-थोड्या अंतरावरती वेगवेगळे बदल पाहायला मिळतात. तर हो, म्हणजे देशांमधला बदल तर साहजिकच आहे. तर ही गोष्टी अशा आहेत की ज्या इथे खूप कॉमन आहेत आणि त्यामुळेच आपल्यासाठी कदाचित शॉकिंग असतील. तर आता विषयाला सुरुवात करते. तर इथे असं आहे, आम्ही इथे आल्यानंतर असं ऑब्झर्व्ह केलं की अनोळखी लोकंसुद्धा हाय हॅलो म्हणायचे. तर हा एक सांस्कृतिक बदल आहे किंवा हा एक इथली जर्मन कल्चर आहे की ज्याच्यामध्ये अनोळखी व्यक्तीसुद्धा भेटल्या एकमेकांना, समोर कोणी आलं की हाय हॅलो किंवा ग्रीट करतात. पण तसं आपल्या इकडे नसतं, त्यामुळे हे एक सांस्कृतिक बदल आमच्यासाठी होता. तर ह्यानंतरचा पॉईंट असा आहे की इथे पब्लिकली काही गोष्टी करतात किंवा म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे कपल्स किसिंग सीन चालू असतात पब्लिक प्लेसेसमध्ये. हे खूप शॉकिंग होतं आमच्यासाठी. हे अगदी म्हणजे बघितल्यानंतर असं, अच्छा आपण काय पाहिलं आत्ता? अशा रिॲक्शन आमच्या सुरुवातीला होत्या. पण नंतर हे कॉमन होत गेलं कारण इथे ते पाहायला मिळतं आणि इथे या गोष्टीसाठी काही असं वेगळं असं वाटत नाही. ही खूप कॉमन गोष्ट इथली आहे. त्यामुळे ह्या ज्या काही गोष्टी आहेत, आता मी ज्या गोष्टीबद्दल बोलले, ही खूप इथे कॉमन आहे. पण आपल्यासाठी हा एक कल्चरल चेंज आहे किंवा एक कल्चरल शॉक आहे. त्यानंतरचा पुढचा मुद्दा म्हणजे इथे असं असतं की 18 वर्षापर्यंत मुलं आई-वडिलांबरोबर राहतात. त्यानंतर ते त्यांच्यासाठी मार्ग खुले असतात की ते त्यांचे एकटे जाऊन बाहेर राहू शकतात. तर याच्यामध्ये कल्चरल शॉक असा माझ्यासाठी होता की मी असं काही लोकांचं ऐकलं की ते ओळखीतलेच लोकं, की ते त्यांच्या गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडबरोबर राहतात. विदाऊट म्हणजे लग्नाच्या आधीच ते एकमेकांबरोबर राहतात, लिव्ह इनमध्ये राहतात. हे कदाचित आजकाल आपल्याकडे सुद्धा कॉमन व्हायला लागलंय. पण कल्चरल शॉक असा होता किंवा शॉकिंग गोष्ट अशी होती, की लग्नाच्या आधी इथे मुलं जन्माला येणं हे काही खूप आश्चर्याची गोष्ट नाही. यांच्यासाठी हे खूप कॉमन आहे. तर एकत्र लिव्ह इनमध्ये राहत असतात त्यावेळी यांच्याकडे मुलं झाली तर त्याला काही शॉकिंग असं मानलं जात नाही. खूप कॉमन गोष्ट आहे. आणि आणखी ह्याच्यावरती एक अजून शॉकिंग गोष्ट म्हणजे त्यानंतर हे जेव्हा लग्न प्लॅन करतात लोकं, मुलं जेव्हा झालेली असतात, त्यावेळी मुलं आई-वडिलांची लग्न अटेंड करतात. तर ही एक खूप धक्कादायक अशी गोष्ट होती, की जी आपल्याकडे कधीच ऐकण्यात, पाहण्यात नसते. पण ती इथे एकदम कल्चर आहे इथलं. इथं हे चालतं. यालाच धरून अजून एक मुद्दा म्हणजे आपल्याकडे कसं कुटुंब, फॅमिली ह्या गोष्टींना खूप मानलं जातं. पण इथे तेवढ्या एक्सटेंटपर्यंत नसतं. इथे आई-वडिलांचे किंवा जेव्हा आता मी म्हणाले, की मुलं वेगवेगळे राहतात आई-वडिलांपासून. त्यानंतर असं सुद्धा म्हणजे ऐकण्यात आलंय, की मुलं सांगतात, की माझी आज अपॉइंटमेंट आहे, म्हणजे मी आज भेटणार आहे माझ्या बाबांना, पण त्यांच्या गर्लफ्रेंडबरोबर. म्हणजे आई-वडिलांचे सुद्धा त्यांचे एकत्र राहतीलच असं नाहीये. मुलं जेव्हा त्यांच्यापासून लांब राहतात, तेव्हा ही लोकं सुद्धा म्हणजे जे मॅरिड कपल्स आहेत, ते सुद्धा
त्यांच्या गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड बरोबर राहू शकतात, असं इथं कॉमन आहे किंवा असं इथं होतं. त्यामुळे जेव्हा काही मुलं सांगतात की हां, माझी अपॉइंटमेंट आहे, मी माझ्या वडिलांना आणि त्यांच्या गर्लफ्रेंडला भेटणार आहे, त्यावेळी ते एकदम शॉकिंग वाटतं. पण हे चालतं इथे. आणखी यालाच धरून एक मुद्दा म्हणजे मुलांना आई-वडिलांना सुद्धा भेटायचं असेल, तेव्हा ते सरळ आपलं हक्काचं घर आहे म्हणून डायरेक्ट गेलेत वगैरे असं नसतं. इथे प्रॉपर अपॉइंटमेंट म्हणजे अशी असं नाही म्हणत मी की जसे दवाखान्यांमध्ये वगैरे अपॉइंटमेंट असते तसं नाही, पण कॉल करून विचारून जातात. डायरेक्ट उठून असं कोणी घरच्यांची फॅमिलीला सुद्धा भेटायला जात नाहीत. ठरवून प्लॅन करूनच ते किंवा अपॉइंटमेंट घेऊनच ते त्यांच्या आई-वडिलांना सुद्धा भेटतात. तर ही सुद्धा एक खूप आश्चर्याची गोष्ट अशी होती. तर इथे आणखी एक म्हणजे पुढचा जो मुद्दा आहे तो आहे, की जेव्हा इथे ग्रुप्स किंवा फॅमिली मेंबर्स बाहेर खाण्यासाठी जातात, त्यावेळी प्रत्येकजण वेगवेगळ्या डिशेस ऑर्डर करतात. म्हणजे आपल्याकडे कसं असतं, की आपण सगळं एकत्र ऑर्डर देतो ठरवून, की काय-काय घ्यायचं आणि सगळं शेअर करतो. तर इथे तसं नसतं. इथे प्रत्येकाची सेपरेट डिश ऑर्डर केली जाते. जरी 2 लोकांना सेम गोष्टी खायच्या असतील, तरी त्या सेपरेट मागवल्या जातात आणि हे फक्त तुमच्या कलीग्स किंवा फ्रेंड्स बरोबर नाहीये, तर हे फॅमिलीजमध्ये सुद्धा असंच असतं. लहान-लहान मुलं असतील तर इथे किड्स मेनू असतो आणि मग ते लहान मुलांसाठी सेपरेट मागवलं जातं त्यांच्यासाठी. पण असं होत नाही, की एकत्र काहीतरी मागवलंय आणि खाल्लंय. मला ही गोष्ट म्हणजे खूप वेगळी आणि हे होती, कारण आपण काय करतो, की सगळ्या टेस्ट मिळाव्यात किंवा सगळं चाखून पाहता यावं म्हणून आपण काय करतो, की फॅमिली जेव्हा आपण एकत्र जातो, फॅमिली असो वा फ्रेंड्स असो, आपण ऑर्डर देतो सगळे आणि सगळे शेअर करतो. तर इथे तसं नाहीये. इथे सगळ्यांना जरी सेम पदार्थ खायचा असेल, तरी मग 4 लोकं असतील तर 4 डिशेस मागवल्या जातील. तर असं इथे कॉमन आहे. आणि यालाच धरून आणखी एक मुद्दा म्हणजे ज्यावेळी फॅमिलीसुद्धा एकत्र किंवा कपल्स जेव्हा असे डिनरला, लंचला जातात, त्यावेळी इथं कॉन्ट्रिब्युशन काढलं जातं. आता आपल्याकडे कसं फ्रेंड्स असतील, कलीग बरोबर जातो आपण. त्यावेळी किंवा कधी कुणाच्या पार्टी व्यतिरिक्त आपण बाहेर खायला-प्यायला जातो, तेव्हा पैसे स्वतःचे स्वतः देतो, कॉन्ट्रिब्युशन असतं. इथे बरेचदा फॅमिलीमध्ये सुद्धा असं असतं, की कपल्ससुद्धा जेव्हा जातात, तेव्हा आपापले पैसे आपापल्या खाण्याचे देतात. तर हे सुद्धा एक कल्चरल असा शॉक होता. एक अशी वेगळी गोष्ट होती जी आपल्याकडे नाही पाहायला मिळत. पुढचा मुद्दा असा आहे, की इथे काही ठिकाणं अशी आहेत, की जिथे ओपन बॉडी कल्चर असतं. म्हणजे आता सांगायचंच झालं तर जिममध्ये वगैरे जिथे चेंजिंग रूम्स असतात किंवा शॉवर रूम असतात, तिथे ओपनली म्हणजे मेन्सचं आणि वुमेनचं वेगवेगळं असतं. पण तरीसुद्धा आता एक उदाहरण द्यायचं झालं तर फिमेल किंवा वुमेन्सच्या चेंजिंग रूममध्ये बिनधास्त बायका ओपनली चेंज करतात किंवा वुमेन्सच्या शॉवर एरियामध्ये बिनधास्त ओपनली शॉवर करतात आणि सेम मेन्सचं पण आहे. आणि इवन जेव्हा उन्हाळा सुरू होतो तेव्हा काही ठिकाणं अशी आहेत, काही लेक अशा आहेत की जिथे सन बाथिंग केलं जातं. सन बाथ म्हणजे छान असे लोशन वगैरे लावतात, सनस्क्रीन लावतात आणि सरळ नदीच्या कडेला किंवा त्या पाण्याच्या कडेला उघडे होऊन झोपतात. तर हे इथे खूप कॉमन आहे. इथे काही वाटत नाही यांना, म्हणजे असं वेगळं नाहीये. पण आपल्यासाठी हे खूप अशी वियर्ड सिच्युएशन असते जेव्हा असं समोर असं काही चालतं. पण हे इथं खूपच कॉमन आहे आणि असं पब्लिकली सगळीकडेच तुम्हाला असं दिसतील लोकं ओपनली असं नाहीये. पण ठरलेल्या एरियामध्ये किंवा जिथे जिम असतात, सॉना असतं किंवा थर्मल बाथ्स जिथे असतात तिथं किंवा हे असे जे लेक आहेत जिथे समरमध्ये सन बाथिंगसाठी लोकं जातात, ह्या अशा ठिकाणी हे खूपच कॉमन आहे. त्यानंतरचा मुद्दा म्हणजे आता तुम्ही बघू शकता, की आता इथे वसंत ऋतू सुरू होतोय आणि उन्हाळा आता लवकरच इकडे येईल. तर इथे काय होतं, की अशा वातावरणामध्ये छान बाहेर पडतात लोकं आणि बाहेर पडतात त्यावेळी असं बघायला मिळतं, की बऱ्याच ठिकाणी पब्लिक प्लेसेसमध्ये लोकांच्या हातामध्ये बिअरच्या बॉटल्स असतात किंवा काही लेकच्या कडेला वाईन वगैरे सुद्धा प्यायला लोकं बसतात. तर इथे अल्कोहोल घेणं किंवा ड्रिंक्स करणं पब्लिक प्लेसेसमध्ये अलाउड आहे. इवन बसेस, ट्रॅम्स किंवा ट्रेन्स ज्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा इथे अलाउड आहे.
इथे 18+ वर्षाचे मुलं सुद्धा दिसतात असे की हातात बाटल्या घेऊन जाताना किंवा बसताना. तर कोणाला हार्म नसतो ह्याच्यापासून, कोणाला त्रास देत नाहीत ते. त्यांचा एन्जॉय किंवा त्यांचं ते एक शांतपणे चालू असतं. पण इथे हे आपल्यासाठी खूप वेगळं असतं, कारण आपल्याकडे ह्या गोष्टी पाहायला नाही मिळत अशा. आणि इथे म्हणजे हे खूप कॉमन आहे. इथे काहीच वाटत नाही या गोष्टींसाठी. तर हे असं ड्रिंक्स करणं पब्लिक प्लेसेसमध्ये इथे अलाउड आहे. हा एक कल्चरल शॉक होता. आता पुढचा मुद्दा असा आहे की इथे बर्थडेजला असं म्हणतात की ॲडव्हान्स विशेष करू नये किंवा तसं केलं तर मग बॅड लक आहे त्या व्यक्तीचं असं मानतात. म्हणजे जसा बर्थडे आहे त्याच्यासाठी चांगलं नसतं. म्हणून इथे बर्थडेला 1 मिनिट आधीसुद्धा 12 वाजायच्या 1 मिनिटसुद्धा आधी विश करणं बरोबर नाही आहे किंवा चांगलं नाही वाटत या लोकांना. हा एक कल्चरल शॉक होता. आपण किती दिवस आधी ॲडव्हान्स विशेष करतो. इव्हन आपण 12च्या आधीसुद्धा रात्री कॉल करून विश करून टाकतो. तर विश करतो. तर तसं इथे नाही चालत. इथे बर्थडे सुरू झाल्यानंतरच विश करतात. आणि यालाच जोडून अशी एक गोष्ट आहे की जेव्हा इथे काही सेलिब्रेशन असतं, आता बर्थडे असेल किंवा ॲनिव्हर्सरी किंवा काहीतरी पार्टी द्यायची, सेलिब्रेट करायचे, सक्सेस आहे, झालं मिळाले कुठल्या गोष्टी आणि त्याचं सेलिब्रेशन आहे. तर इथे असं नाही आहे की दुसरे जे ऑडियन्स आहे तो तुमच्यासाठी केक आणेल. इथे ज्याचा बर्थडे आहे त्यानेच केक बनवायचा किंवा विकत आणायचा आणि तो सगळ्यांना शेअर करायचा. तर हे खूप स्ट्रेंज होतं. हा एक शॉकच होता, माहिती नव्हतं हे. म्हणजे जर असं झालं असतं की मी इथे आली आणि लगेच माझा बर्थडे, तर मला कदाचित हे गोष्ट मी फॉलो पण नसती केली. कारण आपल्याकडे खूप कॉमन आहे की ज्याचा बर्थडे आहे त्याच्यासाठी कित्येक केक येतात. ऑफिसचा ग्रुप केक आणतो, फ्रेंड्स आणतात, घरचे आणतात. इथे तसं नाहीये. इथे तुम्ही बनवायचा आणि तुम्ही विकत आणायचा आणि तुम्ही सगळ्यांबरोबर शेअर करायचा. तर हे असं इथे कल्चरल हा एक डिफरन्स आहे इथला. तर आणखी एक खूप इंटरेस्टिंग अशी गोष्ट म्हणजे जसं आपल्याकडे पब्लिक हॉलिडेजला सगळ्या गोष्टी बंद म्हणजे सुट्ट्या असतात आपल्याला, जे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत किंवा IT मध्ये वगैरे सुद्धा, म्हणजे पब्लिक हॉलिडेजला आपल्याकडे बंद असतात, शाळांना सुट्टी असते. इथे पब्लिक हॉलिडेजला दुकानं सुद्धा बंद असतात. म्हणजे समजा लेबर डे तर किंवा एखादा सुट्टी आहे की जी पब्लिकली म्हणजे सगळ्यांना सुट्टी असते त्या दिवशी. जसं आपल्याकडे इंडिपेंडन्स डेला वगैरे असतात, तशा ज्या सुट्ट्या असतील त्यावेळी इथे दुकानं सुद्धा बंद असतात. म्हणजे मॉल्स वगैरे सुद्धा बंद असतात. आणि इवन संडेला सुद्धा इथे मॉल्स बंद असतात, दुकानं बंद असतात. म्हणजे त्या लोकांना सुद्धा, तिथले जे काम करतात त्यांना सुद्धा आराम मिळावा हा इथला हेतू असेल त्याच्यामागे. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे रात्री 8 नंतर हे सगळ्या दुकानं वगैरे बंद होतात. तर कुठलंही दुकान असो, रात्री 8 नंतर आपल्याला ते उघडं बघायला मिळणार नाही जर्मनीमध्ये. तर हे पण एक खूप आश्चर्याची गोष्ट होती. जेव्हा आपल्याकडे सहसा काय होतं की रविवारी आपण बाहेर पडतो, ग्रॉसरी म्हणजे आठवडाभर काम करत असतो तर रविवारी आपण शॉपिंगला बाहेर पडतो किंवा कुठे गेलो फिरायला तरी तिथे दुकानं उघडी असतात, आपण शॉपिंग करू शकतो. इथे तसं नाही आहे. इथे शनिवारपर्यंत, मंडे टू सॅटर्डे तुम्ही शॉपिंग करा. संडेला शांतता, आराम करणे हाच एक पर्याय आहे. रेस्टॉरंट्स उघडे असतात, पण ते सुद्धा लिमिटेड, म्हणजे चेक करूनच जावं लागतं. तर पुढचा मुद्दा म्हणजे यालाच जोडून आहे. इथे सायलेंट आवर्स नावाचा प्रकार असतो आणि डेली सुद्धा इथे रात्रीच्या वेळी शांतता पाळावी लागते. मग त्यामध्ये तुम्ही कुकरची शिट्टी वाजलेली चालत नाही किंवा ड्रिलिंग वगैरे अशी कामं करू शकत नाहीत. किंवा मुलांनी खेळताना सुद्धा आवाज केलेला नाही चालत अशा सायलेंट आवर्समध्ये, किंवा जोरजोरात गाणी लावणे वगैरे हे सगळ्या गोष्टी अलाउड नसतात. इवन एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे जर इथल्या तुम्ही कचरापेट्यांवरती इथे पाहाल तर काचेचे जे कचऱ्याचे बॉक्स असतात ज्याच्यामध्ये आपण काचा डिपॉझिट करतो त्याच्यावरती टायमिंग्स लिहिलेले असतात आणि त्याच्यामध्ये फक्त मंडे टू सॅटर्डेच टायमिंग असतं आणि संडेला का नसतं, कारण संडेला सायलेंट आवर्स असतात. आणि हे का? कारण जेव्हा आपण काचेचा कचरा त्या बॉक्समध्ये टाकू तेव्हा आवाज होण्याची शक्यता असते. मी बॉटल्स वगैरे जर समजा काचेच्या टाकल्या त्याच्यात तर आवाज होऊ शकतो. तर त्यामुळे सायलेंट आवर्समध्ये म्हणजे संडेला किंवा रात्रीच्या वेळी ह्या गोष्टी सायलेंट आवर्स कन्सिडर केलं जातं आणि तेव्हा आवाज करणं बिलकुल अलाउड नसतं. तर हे पण एक शॉकिंग होतं. आपल्या इथे असं काय आहे? काहीच नाही ह्या गोष्टी की
आपल्याकडे इतकी शांतता, म्हणजे लायब्ररीज वगैरे सोडल्या किंवा काही ठराविक ठिकाणं सोडली तर आपल्याकडे रेस्ट्रिक्शन नसतात आवाजाबद्दलचे. पण तसं नाही आहे, इथे हा रूल आहे आणि हा पण एक कल्चरल शॉक होता आमच्यासाठी. त्यानंतर इथे म्हणजे रस्त्यावर हॉर्न्स वाजवणं सुद्धा इथल्या कल्चरमध्ये नाही आहे, की खूप हॉकिंग वगैरे केलं तर ह्याचा अर्थ असा असतो की काहीतरी गडबड आहे, म्हणजे कोणतरी चुकीचे रूल्स फॉलो केले नाही आहेत. अदरवाईज जर प्रत्येकाने रूल्स फॉलो केले तर इथे हॉर्न वाजवायची गरजच पडत नाही. हा पण एक कल्चरल शॉक होता. आपल्याकडे भारतामध्ये खूपच जास्त प्रमाणात आपल्याकडे हॉर्न्स वाजवले जातात. म्हणजे ट्रॅफिकच्या ठिकाणी जरी सिग्नल जस्ट सुटला तरी कसले म्हणजे जोरजोरात हॉर्न द्यायला सुरू करतात लोक. इथे तसं नाहीये. इथे नो हॉकिंग नावाची कन्सेप्ट आहे. जेव्हा हॉर्न्स अशा ऐकू येतात तेव्हा नक्की काहीतरी गडबड आहे, कुणीतरी रूल फॉलो केलेला नाहीये हे इथं स्ट्रेट समजलं जातं. त्यामुळे हा पण एक सांस्कृतिक किंवा कल्चरल एक चेंज होता आमच्यासाठी. पुढचा मुद्दा म्हणजे अजून एक कल्चरल शॉक म्हणजे इथे विंटर्समध्ये जेव्हा दिवस 3 वाजता वगैरेच संपायचा, अंधार व्हायचा आणि समरमध्ये म्हणजे ऑगस्ट च्या दरम्यान असं असतं की रात्री 10 वाजले तरीही अंधार होत नाही, अंधार पडत नाही. आपल्याला घराचे सगळे पडदे वगैरे बंद करून मग आपल्याला आपल्या गोष्टी प्लॅन कराव्या लागतात, की जेवण आणि झोपणं वगैरे. जर तुम्ही बाहेर किंवा वातावरणाच्या भरवशावर आपण थांबलो, तर 10 नंतर आपली रात्र सुरू होईल, म्हणजे जेवण वगैरे हे. त्यामुळे हे पण एक खूप असं चेंज होता किंवा शॉकिंग गोष्ट होती, जी इथे आहे पण आपल्या इथे नाही असं. आणि शेवटचा, आजच्या ह्या व्हिडिओसाठी शेवटचा मुद्दा जो मी सांगणार आहे, तो म्हणजे खूपच असा काही लोकांना किळसवाणा वाटू शकतो. पण इथे हे असं आहे, की ज्यावेळी इथे पेट्स खूप पाळतात. इथे खूप कुत्रे वगैरे पाळण्याची किंवा बाकी पेट्ससुद्धा पाळण्याची पद्धत आहे. आणि जेव्हा कुत्र्यांना फिरायला बाहेर हे घेऊन जातात, त्यावेळी जेव्हा कुत्र्यांनी बाहेर शी केली, तर हातामध्ये एक प्लास्टिक बॅग असतात इथे. ते घालून ती शी उचलायची आणि तशीच ती बॅग उलटी करून त्याला गाठ मारतात आणि इथे डस्टबिन असतात ते टाकण्यासाठी, त्याच्यामध्ये टाकतात. म्हणजे कुत्र्याने रस्त्यावरती शी केलेली मालकाने म्हणजे जो पाळतोय त्याने उचलून ती लगेच डस्टबिनमध्ये टाकायची. हा पण एक खूप असं शॉकिंग काहीतरी पाहिलेलं. ही खूप चांगली गोष्ट आहे, की ज्याच्यामुळे पेट फ्रेंडली आहे इथे जर्मनीमध्ये. तुम्ही छान कुत्रे वगैरे तुमच्या बरोबर ठेवू शकता, फिरवू शकता त्यांना. पण त्याचबरोबर नेचर चांगलं राहावं म्हणून ही गोष्ट आहे. पण आपल्यासाठी बघताना तर हे एकदम असं शॉकिंग वाटतं ना, हे असं समोर जेव्हा कोणी करत असतं त्यावेळी. तर ह्या अशा काही गोष्टी आहेत, की ज्या इथे आहेत आणि ज्या आपल्यासाठी नवीन आहेत, ज्या आपल्यासाठी शॉकिंग आहेत. तर तुम्हाला अजून काही अशा गोष्टी माहिती असतील तर नक्की कमेंट करा आणि कळवा. म्हणजे आपल्याला माहिती होतील आणखी काही नवीन गोष्टी असतील त्या. आणि हो, मला नक्कीच माहिती आहे, की या व्यतिरिक्त सुद्धा खूप अशा शॉकिंग गोष्टी आहेत, ज्या इथे केल्या जातात. पण आत्ता या वेळेपुरती मी इतक्याच सांगते आहे आणि याच्यावर आपण परत पुन्हा एकदा बोलूयात एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ आता मी इथेच थांबवते आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही तुम्ही आता करून टाका आणि असंच आपले व्हिडिओ बघत राहा. छान कमेंट्स करून तुमचं प्रेम आमच्यावर असंच देत राहा आणि आता आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय.